नमस्कार मित्रांनो, बुद्धा क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. आपण जेवढे संविधान रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे स्पर्धा परीक्षांमध्ये येतात, आपण ते सर्व क्वेश्चन आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही काय करा, याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तुम्हाला याचं उत्तर येत असेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय संविधान कोणी तयार केले? ऑप्शन बघून घ्या मित्रांनो. पहिलं ऑप्शन आहे महात्मा गांधी, दुसरं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, तिसरं ऑप्शन आहे संविधान सभा आणि चौथं ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस. तर मित्रांनो, भारतीय संविधान हे कोणी तयार केले? तर ह्या 4 ऑप्शनपैकी एक आपलं योग्य आन्सर आहे, ते आहे सी, म्हणजेच संविधान सभा. संविधान हे कोणी तयार केले? संविधान सभेने. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, संविधानाचे प्रमुख शिल्पकार कोण? तर याचं उत्तर मित्रांनो खूप सोपं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे प्रमुख शिल्पकार आहेत, म्हणजेच आपला ऑप्शन सी हे योग्य आन्सर आहे. आपला चौथा प्रश्न आहे, भारतीय संविधान जगातील कितव्या क्रमांकाचे मोठे संविधान आहे? तर याचा ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच आपलं भारतीय संविधान हे जगातील पहिल्या क्रमांकावर मोठे संविधान आहे. आपला पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, संविधानात किती भाग आहेत? तर याचं उत्तर मित्रांनो खूप सोपं आहे. आपल्या भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत? तर आपल्या भारतीय संविधानात एकूण 25 भाग आहेत, म्हणजेच आपलं ऑप्शन सी हे योग्य आन्सर आहे. प्रश्न 6वा मित्रांनो, संविधानात किती कलमे आहेत? तर याचं उत्तर मित्रांनो एकदम सोपं आहे. संविधानात किती कलमे आहेत? 448 कलमे आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये, म्हणजेच आपला ऑप्शन बी हे योग्य आन्सर आहे. आपला 7वा प्रश्न आहे मित्रांनो, प्रस्तावनामध्ये काय आहे? तर प्रस्तावनामध्ये कायदे आहात की उद्दिष्टे आहात, शिक्षा आहे की नियम आहेत? तर आपल्या प्रस्तावनामध्ये उद्दिष्टे आहेत. काय आहे प्रस्तावनामध्ये? उद्दिष्टे आहेत, म्हणजे ऑप्शन बी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. आपला 8वा प्रश्न आहे, भारत हा कसा देश आहे? मित्रांनो एकदम सोपं उत्तर आहे बघा मित्रांनो. ऑप्शन सगळ्यात पहिले बघून घ्या, राजेशाही, लोकशाही, हुकुमशाही आणि सैनिकी. तर तुम्हाला याच्यामधलं तर हे तर माहितीच आहे की आपला भारत देश हा हुकुमशाही नाही, राजेशाही नाही. आता दोन राहिलेत ऑप्शन, सैनिकी की लोकशाही. तर याचं योग्य आन्सर आहे लोकशाही. भारत हा कसा देश आहे? लोकशाही देश आहे. तर ठीक आहे. आपला 9वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोण असतात? भारताचे राष्ट्रपती हे कोण असतात? तर याचं योग्य आन्सर आहे राज्यप्रमुख असतात. आपला 10वा प्रश्न आहे, भारतात किती प्रकारचे अधिकार आहेत मित्रांनो? तर भारतात एकूण 6 प्रकारचे अधिकार आहेत. किती प्रकारचे? 6 प्रकारचे आहेत, म्हणजेच ऑप्शन सी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. आपला 11वा प्रश्न आहे, मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? तर आपला 11वा प्रश्न बघूयात आपण, मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? तर याचा ऑप्शन सी हे योग्य आन्सर आहे. आणि आपला 12वा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? पहिले इकडे बघा मित्रांनो, इथं कन्फ्युजन होऊ नका. इथं काय आहे? अधिकार आणि इथं काय आहे? कर्तव्य. समजलं? या दोन गोष्टींमध्ये कन्फ्युजनसाठी असे क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. इथं कन्फ्यूज झाला तर आपले मार्क जाते. इथं गोंधळायचं अजिबात नाही. इथं बघा प्रश्न काय आहे, 2 मिनटं मी तुम्हाला डबल दाखवतो. हे नीट बघून घ्या काय आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका बघा. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला ना मित्रांनो, तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. इथे काय आहे? अधिकार आणि इथं काय? कर्तव्य. तर मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? तर भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत, म्हणजेच ऑप्शन सी. आणि इथं काय? मूलभूत कर्तव्य. आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत हा प्रश्न विचारला आहे. अधिकार आणि कर्तव्यांमध्ये डिफरंट आहे, एवढं विसरू नका. आपला 12वा प्रश्न आहे मित्रांनो, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो सी. ऑप्शन सी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, राज्य धोरणाच्या तत्त्वे कोणत्या भागात आहेत? धोरणाचे तत्त्वे कोणत्या भागात आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याचं ऑप्शन सी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची सार्वभौमता
कोणाकडे आहे? तर याचं उत्तरही खूप सोपं आहे मित्रांनो. भारताची सार्वभौमता कोणाकडे आहे? तर जनताकडे असते. म्हणजेच आपला ऑप्शन सी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. आपला 15वा आणि 16वा प्रश्न बघूयात मित्रांनो. तर 15वा प्रश्न आहे, भारतात किती प्रकारची नागरिक तत्त्व आहेत आणि 12वा प्रश्न आहे, संसद किती सभागृहांची आहे? तर हे असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला गोंधळासाठी टाकलेले असतात मागं पुढं, त्याच्यामुळे या प्रश्नात जास्त गोंधळायचं नाही. प्रश्न ध्यान देऊन वाचायचा. प्रश्न वाचताना कधीच घाई करायची नाही. भारतात किती प्रकारची नागरिक तत्त्व आहेत? तर भारतात एक प्रकारची नागरिक तत्त्व आहेत, म्हणजे ऑप्शन ए आपलं काय बरोबर. आणि संसद किती सभागृहांची आहे? तर संसद ही आपली 2 सभागृहांची आहे. किती? 2. त्याच्यामुळेच आपला ऑप्शन बी हे योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 7वा प्रश्न आहे, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती? मित्रांनो हे बघा, हा प्रश्न बी तुम्हाला गोंधळासाठीच टाकलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे असे प्रश्न जे आहेत मित्रांनो, अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला गोंधळायचं नाही मित्रांनो. आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे मित्रांनो, की जो अवघड टॉपिक आहे त्याला आपण सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत. त्याच्यामुळे जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो तो कमेंट करा, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात. तर आपला 17वा प्रश्न घेऊयात. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती? तर याचं ऑप्शन मित्रांनो याचं योग्य ऑप्शन आहे मित्रांनो बी 5 वर्ष. किती वर्ष? 5 वर्ष. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ. आणि दुसरा प्रश्न बघा मित्रांनो काय, म्हणजेच आपला 18वा प्रश्न काय, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती? वर लोकसभा आणि खाली राज्यसभा. तर राज्यसभा सदस्यांचा जो कार्यकाळ असतो मित्रांनो, तो कार्यकाळ असतो 6 वर्षांचा. किती वर्षांचा? 6 वर्षांचा. म्हणजेच आपला ऑप्शन सी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. आपला 19वा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे आणि याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी कमेंट चेक करणार आहे नंतर सगळे. मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं नवीन चॅनल आहे आणि आपण या चॅनलवरती आता मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित सर्व किंवा आणखीन लेक्चर चालू करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात मित्रांनो. आपला 20वा प्रश्न आहे बघा, संविधान दुरुस्ती कोण करते? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन ए बघा राष्ट्रपती, ऑप्शन बी न्यायालय, ऑप्शन सी संसद, ऑप्शन डी जनता. तर याचं योग्य उत्तर आहे संविधानाची दुरुस्ती संसद करत असते मित्रांनो. त्याच्यामुळेच ऑप्शन सी हे काय आहे? योग्य आन्सर आहे. मित्रांनो आपण बुद्धा क्लासेसमध्ये लेक्चर चालू करणार आहोत लवकरच आणि जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो त्या टॉपिकचं नाव कमेंटमध्ये सांगा. मग आपण त्या टॉपिकवरती सोप्या पद्धतीमध्ये तो टॉपिक कसा समजू यावरती आपण व्हिडिओ बनवूत आणि तो टॉपिक समजून घेऊयात. तर मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी अजय सर, बुद्धा क्लासेसमधून.